समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांनी निर्माण केलेल्या नेवासा तालुक्यातील गुरुदेव दत्तपीठ देवगड येथे दत्त जयंती निमित्ताने हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तात्रय भगवान की जय, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा की जय असा जयघोष भाविकांनी केला। दत्त जयंती निमित्ताने देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या वेदमंत्रांच्या जयघोषात भगवान दत्तात्रयांना अभिषेक घालण्यात आला। पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती। त्यासाठी दर्शन बारीची व्यवस्था देवगड संस्थानच्या वतीने करण्यात आली होती। श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या सकाळी काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीचे भाविकांनी स्वागत करून दर्शन घेतले। मंदिर प्रांगणाबाहेर मोठी यात्रा भरली होती। यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य तपासणी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही देवगड संस्थानच्या वतीने करण्यात आली होती। दत्त जयंतीच्या निमित्ताने मंदिरावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरले होते। दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख राष्ट्रीय संत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी बाबांनी संदेश दिला। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। आज दत्त जयंती महोत्सव संपूर्ण देशभर जिथं जिथं दत्तात्रयाचे स्थान आहेत तिथं तिथं बहुसंख्येने सर्व भक्तगण एकत्र येऊन अतिशय आनंदामध्ये हा दत्त जन्म सोहळा पार पडत आहे। त्याप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र देवगड येथे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांनी हे स्थान मोठ्या त्यांच्या तपश्चर्येने त्यांच्या कष्टातून हे निर्माण केलेलं आहे। त्यानंतर ह्या देवस्थानची सर्व ही प्रगती या परिसरातील सर्व पक्षातील राजकीय नेते असतील, सर्व जाती धर्मातील बांधव या सर्वांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्या माध्यमातून सर्व जनतेच्या सुखाकरता निवासाची व्यवस्था, भोजन व्यवस्था आदी सर्व ज्या ज्या सोयी करता येतील त्या अल्प प्रमाणामध्ये केलेल्या आहेत। भविष्यामध्ये जे जे काही करण्यासारखं असेल ते भगवान दत्तात्रयाच्या कृपा आशीर्वादाने आणि श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या आशीर्वादाने त्या भगवान दत्तात्रयानेच पूर्ण कराव्यात अशी आमची सर्व भक्तगणांची विनम्र प्रार्थना आहे। आज दत्त जयंतीच्या निमित्त आम्ही सर्व भक्तगणांना देवस्थानच्या वतीने एक शुभेच्छा देतो की सर्व समाजामध्ये आपुलकी निर्माण व्हावी, देशप्रेम दृढ व्हावं आणि आपापल्या धर्माविषयी अतिशय निष्ठा कायम ठेवून कोणालाही कोणाचा धक्का न लागता आपण आपलं शुद्धाचरण करावं, स्वतःला सुख प्राप्त करून घ्यावं आणि इतरांना सुखी करावं हीच आजच्या दिवशी आम्ही एक शुभेच्छा व्यक्त करतो।